आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतोय मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। बेसिकली मुस्लिम प्रश्नाच्या अनुषंगाने आणि मुस्लिमांना घर नाकारलं गेलं, नोकरी नाकारली गेली, याच्या निमित्तानं आपण काही बोलतो। आता अवधूत वाघांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी एक अतिशय व्यापक भूमिका मांडली आणि त्यांनी असं म्हटलं की मुळामध्ये हे सगळं जे काय आहे संयमानं आपण बघितलं पाहिजे, कुठल्याही पक्षीय राजकारणातून पक्षीय चष्म्यातून या प्रश्नाकडे बघायचं काही कारण नाही, अशी अवधूत वाघांनी भूमिका मांडली। नीला लिमे, काय म्हणणं आहे तुमचं? अवधूत वाघजींनी आता सहिष्णुतेचा भक्कम धागा या एवढ्याशा गोष्टीवरनं विस्कटून टाकू नका असं प्रकारचं जे एक प्रकारचं प्रवचनच केलं आपल्यासमोर। मी पण खरंच खूप मनपूर्वक ऐकलं। त्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये फक्त पंडित नेहरूंचं नाव राहिलं होतं, तेवढं मी भर घालू शकते की ज्यांनी ह्या देशाचा धागा सहिष्णुतेचा कायम ठेवला। एक गोष्ट त्यांना विचारते मी, सहिष्णुतेच्या धाग्यावर या भक्कम अशा या देशाच्या घाला जर कोणी घातला असेल तर 92-93च्या दंगलींनी जे त्यांच्या माझ्या पिढींनी पाहिलेली आहे, आणि तो धागा कशातनं घातला गेला या धाग्यावरचा घाला, तर मला असं वाटतं राम मंदिराच्या मुद्द्यावरती की जो आता भाजप तो 370 खासदार आले तरच आम्ही घेऊ असं म्हणत आहे, एक रान पेटवत गेले ते। तेव्हा त्यांचे मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे, त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही धक्का सुद्धा लावू देणार नाही या बाबरी मस्जिदला, आणि ती ढासळवली, ते सगळी तोडली, आणि ती तोडल्यानंतर मला असं वाटतं या देशात एक धार्मिक ध्रुवीकरण फार जोरदार सुरू झालं। आणि आता जे आपल्याला MIM सारखे पक्ष उदयाला आलेले दिसत आहेत, मला असं वाटतं की त्याच्यावर जो घाला घातला गेला या दंगलीमध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर त्याची ती फळं आहेत। त्यामुळे सहिष्णुता टिकवली पाहिजे याकरताचे प्रयत्न काँग्रेस पक्षाने जे केले, मला आता समाजवादी पक्षाचे प्रवक्ते जे म्हणाले त्यामध्ये जायचं नाही, आपल्याला कदाचित वेळ नाही इतका, पण नक्की एक वाटतं की सच्चर कमिटीचा अहवाल आमच्या सरकारनेच आणला ना पुढे, आणि त्याच्या पुढे काय केलं पाहिजे याच्यामध्ये त्रुटी आहेत, निश्चित आहेत। मौलाना आझादांसारखं काही गोष्टी त्यांचे हे करून फेडरेशन करून करायचा प्रयत्न केला, पण त्या पुरेशा आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही। मुस्लिम समाजामध्ये मध्यम वर्ग उदयाला आला पाहिजे याकरता निश्चितपणे काही पावलं टाकायचा प्रयत्न झाला, पण तो पुरेसा आहे असं मी म्हणणार नाही। पण मला असं वाटतं धार्मिक ध्रुवीकरणाची सुरुवात ज्या पक्षांनी केली, ज्या विचारसरणीने केली, आज दुर्दैवाने त्या विचारसरणीचे लोक आपण बहुसंख्येने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते राज्यकर्ते झालेले आहेत, आणि अशा वेळी मग हे जे त्यांचे मित्र आहेत, मग ते बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, हे सगळे नीला लिमे, तुमची भावना पोहोचली। अवधूत वाघांना उत्तर द्यायचे। तुम्ही जे धार्मिक ध्रुवीकरणाचा उल्लेख करता आहात, MIM आणि भाजप या दोघांना तुम्ही एका पंक्तीमध्ये बसवत आहात, अवधूत वाघांचं काय म्हणणं आहे? मला असं म्हणायचं आहे की 1992चा नीला लिमये उल्लेख करतात, त्याच्या आधी जर गेलं तर 1947 साली भारत पाकिस्तानाची निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी ज्या दंगली झाल्या, हजारो हिंदू आणि मुस्लिम मारले गेले, धार्मिक हिंसाचार झाला, उन्माद झाला, नौखालीची दंगल आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांवर अत्याचार झाले, भारतातनं ट्रेन भरून भरून मुस्लिमांची प्रेतं जायची, आणखीन पाकिस्तानमधनं भरून भरून हिंदूंची प्रेतं भारतामध्ये यायची। त्यावेळी भारतीय जनता पार्टी पण अस्तित्वात नव्हती आणि त्यावेळी जनसंघ पण अस्तित्वात नव्हता। त्यावेळी अस्तित्वात जर कोण असेल तर नीला लिमे यांचा काँग्रेस अस्तित्वात होता। त्यावेळी काँग्रेसने काय केलं, सत्ता काँग्रेसची होती, 47ला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यावेळी त्यांनी या सर्व एक मिनिट मला बोलू देतली पाहिजे, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, त्यावेळी तुम्ही या दंगली रोखण्यासाठी काय केलं होतं, मी मुद्दामून हा पट एक विस्तृत करत होतो। मी असं म्हणत होतो की कुठच्याही सरकार हे महत्वाचं नाहीये, कुठचाही समाज जर बनवायचा असेल तर समाज सुधारकांची गरज असते, समाज पुरुषाचं वय खूप मोठं असतं, त्यामुळे हळूहळू आणि नेटाने आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील। मग तो हिंदू असो किंवा मुसलमान असो, शीख असो किंवा ईसाई असो, दलित असो किंवा सवर्ण असो, या सर्वांनी एकत्र यावं लागेल। 2 पावलं एका व्यक्तीने पुढे यावं लागेल, दुसऱ्या व्यक्तीने 2 पावलं पुढे यावी लागतील, तरच 2 व्यक्तींमधली अंतर कमी होतील। आणि हे जर अंतर आपल्याला कमी व्हायचं असेल तर सर्वांनी एका वेगळ्या दृष्टीने या देशाला हे करायचं आहे। हा पक्ष असा आणि तो पक्ष असा असं करून राजकारण कमीत कमी या तुमचा मुद्दा महत्वाचा आहे, पण 1947च्या ज्या काही फाळणी आणि दंगल याचा तुम्ही उल्लेख करता आहात त्याचा संबंध खरं म्हणजे या प्रकारच्या पक्षीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून करणं हे अतिशय गैर आहे। अशरफ आझमी, मला एक सांगा, अशरफ आझमी, मुळामध्ये मुस्लिमांचा जो काही प्रश्न MIMचा उदय जो काही झालेला आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कशामुळे आता MIM उदयाला आलेली आहे आणि त्याला एवढा मासबेस मिळतोय, एवढा जनाधार मिळतोय? एकीकडे ओवैसी सारखे नेते अनेकदा विखारी पद्धतीची भाषणं करतात तरीही त्यांना उत्तम मतं मिळत आहेत, कारण काय अशरफ आझमी? या प्रकारच्या पक्षाला एवढी मतं मिळणं, एवढ्या जागा मिळणं काय कारण आहे? देखिए, पिछले 60-70 सालों के अंदर
कांग्रेस और उसके ऐसी जो भी पॉलिटिकल पार्टीज थी, उन्होंने मुसलमानों के लिए जो कुछ भी किया उसका परिणाम ये रहा कि आज परिस्थिति यह है कि सच्चर कमेटी या बाकी की रिपोर्ट्स ने इस मुल्क के मुसलमानों के हालात को पूरी दुनिया को बताने का काम किया। उसके बाद जब प्रश्न नहीं मिटते, जब लोगों के लिए समस्याएं बड़ी हो जाती हैं, जब रोजी रोटी का मसला हो जाता है, जब जीशान जैसे लोगों को अपनी नौकरी को लेने के लिए कोर्ट का दरवाजा खटखटाना पड़ता है, तब कोई पॉलिटिकल पार्टी, इस तरह की पार्टियां आकर धर्म और जात की बुनियाद पर थोड़ा सा मन बढ़ाने का काम करती हैं। मैं खुद इस बात को महसूस करता हूं कि जात पात की और समाज को बांटने के नाम पर जो अगर राजनीति होगी हिंदुस्तान में, वो हिंदुस्तान और उसके भविष्य के लिए अच्छी नहीं है। लेकिन फिर भी जब आदमी के पास प्रश्न को मिटने का कोई रास्ता नहीं दिखेगा और कोई लाकर हथेली में चांद दिखाएगा, जैसे एक साल पहले दिखाया गया कि सबका साथ सबका विकास। अभी बात कर रहे थे अवधूत वाघ साहब की छत्रपति शिवाजी महाराज की, साहू महाराज की, महापुरुषों की। आप इन्हीं महापुरुषों के आदर्श पर चलते हुए आपने जाकर, आप प्रधानमंत्री जी ने जाकर विदेश में एक मुल्क क्या ड्रेस पहन लिया, लेकिन हिंदुस्तान में बसने वाले उन लोगों की टोपी पहनने से इनकार कर दिया जो इस मुल्क में उनके पुरखों के साथ हजारों बरस, सैकड़ों बरस से रह रहे हैं। ये परिस्थिति कहीं कहने की और करने की जो अलग अलग हो रही है, वही इस समाज को बांटने का काम कर रही है। मैं इस बात को महसूस करता हूं कि आज हिंदुस्तान के अंदर जो परिस्थिति है, इससे पहले इतनी खराब परिस्थिति कभी नहीं थी। आप एक मिनट मुझे दीजिए। आज अमेरिका के 2 अखबारों ने बड़ी बात लिखी। उन्होंने कहा कि हिंदुस्तान में मेक इन इंडिया सिर्फ एक ख्वाब की बात है, और दूसरी बात उन्होंने लिखा कि $2 मिलियन का निवेश विदेशी निवेशों ने 1 साल के अंदर हिंदुस्तान के बाहर ले जाने का काम किया। आज ग्रोथ नहीं, जीडीपी नहीं, आज जिस तरह से महंगाई बढ़ी है, भुखमरी बढ़ी है, वो सारी चीजें आपके साथ है। आप ना नौकरी दे पा रहे हैं, ना आप इस समाज के अंदर लोगों के दिलों को बांटने का काम कर पा रहे हैं। जो कांग्रेस ने किया था उसको और बुरी तरह से इस मुल्क को आगे ले जाकर और नुकसान पहुंचाने का काम आपके माध्यम से किया जा रहा है। आपल्यासोबत आनंद दवे आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं। आनंद दवे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। हिंदुत्ववादी संघटनांचा नक्की मुस्लिम प्रश्नाबद्दलचं आकलन काय, त्यांचा मुस्लिमांबद्दल आक्षेप काय, हे मला विचारायचं आहे। आनंद दवे, तुमचा नक्की आक्षेप काय असतो आणि मुस्लिम प्रश्नाचं तुमचं आकलन काय आहे, काय म्हणणं आहे? एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आम्ही वैयक्तिक कोणाला विरोध करत नाहीये। आमचा जो विरोध आहे तो वैचारिक मतभेदांना आहे। एका माणसाला कुठेतरी कामावरनं घेतलं जात नाही किंवा काढलं जातं, त्याचं एवढं भांडवल केलं जातं, हजारो लोक एकत्र कामं करत आहेत, त्याच्याविषयी एक शब्दही बोलला जात नाही। कोणाला तरी व्यक्तीला एखादं घर नाकारलं जातं, तेही टेक्निकल कारण असूनही त्याचं एवढं भांडवल केलं जातंय, पण हजारो लोक गुणागोविंदाने एका बिल्डिंग मध्ये राहत आहेत, त्याच्याविषयी कधी काही बोललं जात नाही। मगाशी जे आता ताई म्हटलं होतं की हिंदुत्ववाद्यांचं सरकार आलंय म्हणून आता देशात दंगे होत आहेत, असं काही घडतंय। जेव्हा या देशामध्ये हिंदू विरोधी सरकार होती अनेक वर्ष, तेव्हाही तेवढेच हिंदू मुस्लिम दंगे झालेले, त्यावेळेस कुठल्याही दुसऱ्या धर्माला डिफेन्स मध्ये राहून काम करत नव्हता। त्यामुळे हे जे आता आक्षेप होतात हिंदू सरकार आलं म्हणून असं होतं, अशातला काही भाग नाहीये। आता हे आवश्यक आहे मुस्लिम लोकांनी थोडंसं समजकार्य दाखवायचे किंवा थोडंसं समजून। ठीक आहे, आनंद दवे, तुमचे मुद्दे पोहोचले। याच मुद्द्यावर मला मनीषा गायंदेकडे जायचंय। मनीषा गायंदे, हिंदुत्ववादी तुमची भूमिका आहे, पण म्हणजे तुमचा मुस्लिमांना विरोध नाही, अशा प्रकारची एक भूमिका तुम्ही मांडली। मुळामध्ये हिंदुत्ववाद म्हणजे एकीकडे धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता हे राज्यघटनेचं मूल्य आहे। अशा वेळी शिवसेनेसारखा एक पक्ष हिंदुत्ववादाची भूमिका घेतो, ती भूमिका नक्की काय आहे, काय म्हणणं आहे? हिंदुत्व हे अतिशय मोठा विषय आहे। सुप्रीम कोर्टाने देखील याच्यावर अनेकदा वक्तव्य केलेलं आहे की हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ। ही एक परंपरा आहे, ही एक ट्रेडिशन आहे, आणि हीच भूमिका नेमकी शिवसेनेने मान्य केलेली आहे। किंबहुना भारतीय जनता पार्टी बरोबर जी आमची युती आहे अनेक वर्षापासून, ती याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम टिकून आहे। आणि आम्ही असं कधीही म्हटलं नाही की अमुक एक वर्गाच्या लोकांनी देश सोडून जावा किंवा इथे राहू नये, हे कधीच म्हटलेलं नाहीये। आज आमच्याकडे अनेक मुसलमान कार्यकर्ते आहेत आणि गीताताई आहे, पूर्वी देखील होते, नवीन कार्यकर्ते देखील आहेत। आज अनेक ठिकाणी जिथे मुस्लिम बाहुल्य जे मतदारसंघ आहेत तिकडे बरोबर मनीषा गायंदे, आपल्याकडे वेळ कमी आहे। ॲडव्होकेट अमित शिंदेकडे मी जातोय। अमित शिंदे, मगाशी अवधूत वाघांनी खूप चांगली मांडणी केली, त्यांनी सत्तेगाळीच्या फाळणीचा सुद्धा आणि दंगलीचाही उल्लेख केला। तेव्हा जनसंघ आणि भाजप नव्हता असं म्हणताना कदाचित त्यांना हेही माहिती आहे की मुळामध्ये भाजप जनसंघाचा स्वातंत्र्य चळवळीशी सुद्धा काही संबंध नव्हता।
पण मुळामध्ये हे सगळं जे काही आहे ते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जर आपल्याला बघायचं असेल तर आत्ता एकूण राजकारण जे काही चाललं आहे, म्हणजे MIM सारखा पक्ष आहे, एकीकडे जातीय धार्मिक ध्रुवीकरणाची भीती निर्माण झालेली आहे. अशा वेळी अमित शिंदे राजकारणाचं स्वरूप बदलण्यासाठी काय करायला पाहिजे? मुळात आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. मी मगाशीपासून सांगतोय की जात ही मनातून गेली पाहिजे, त्याच्यासाठी मानवतावादी चळवळी वाढल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःच्या देशभक्तीचा पुरावा मुस्लिमांनी दिला पाहिजे. मगाशी देवसाहेब असं म्हणाले की मुस्लिमांनी सामंजस्यपणाने वागलं पाहिजे, ही भूमिका आपण सोडली पाहिजे. जर आपण ही भूमिका सोडली नाही तर त्याच्यातून काही अतिरेकी जर निर्माण झाले तर त्याला सुद्धा आपण जबाबदार आहोत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा अमित शिंदे, आपला वेळ संपलाय. दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतो इस्लामच्या नावाखाली, म्हणून सगळ्या मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे अतार्किक तर आहेच, पण अमानुष आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे खून कोणी केले होते? पण या सगळ्या चर्चेला एक आणखी पदर आहे. मुस्लिमांना नोकऱ्या न देणं, त्यांना चांगल्या वस्तीत घर न मिळणं, यातून आपण दहशतवाद्यांना मदत करत असतो. हे कधी समजणार आहे आपल्याला? कारण कुठलीही दहशतवादी संघटना तरुणांकडे इंधन म्हणून बघत असते, मग तो नक्षलवाद असो किंवा इस्लामी दहशतवाद. अशा वेळी जे मुख्य प्रवाहात नाहीत तेच अशा समाजकंटकांच्या हातात जाण्याचं भय असतं. यातनं कडवं धर्मांध राजकारण फोपावण्याचं भय असतं. सच्चर आयोगाच्या अहवालाचा मगाशी उल्लेख झाला तर ते स्पष्ट झालं की साक्षरतेपासून ते सरकारी नोकरीपर्यंत सगळीकडे मुस्लिम मागा आहेत. मुस्लिम महिलांची स्थिती तर फार भयावह आहे, पण हे चित्र बदलावं असं वाटणारी इच्छाशक्ती दिसत नाही. गव्हर्नन्सची एवढी चर्चा सुरू असते, पण विकासाच्या प्रबोधनाच्या अंगानं मुस्लिम प्रश्नाकडे पाहिलं जात नाही. उलट पक्षी चर्चा होते ती मूलतत्ववादी चष्म्यातनं. दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याचं आव्हान एकीकडे असताना प्रत्यक्षात मात्र आपण मूलतत्ववादी मानसिकतेचे बळी होतो की काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्या एवढी मुस्लिम लोकसंख्या भारतात गुण्या गोविंदानं नांदते. हीच आहे आयडिया ऑफ इंडिया. आदर्श कोणाचा घ्यायचा, पाकिस्तानचा की समजून घ्यायची आयडिया ऑफ इंडिया? असो, आज थांबूया इथंच. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.